तर गुढीपाडव्यासाठी खास श्रीखंड पुरीचा बेत करूया। तर सर्वात अगोदर श्रीखंड करण्याकरिता दह्याचा चक्का कसा लावायचा ते बघूयात। तर एक बाउल घेऊन त्यावर स्टेनर ठेवून एक सुती कापड ठेवलेला आहे आणि साधारण 1 लिटर दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे। चक्का लावण्यासाठी खवलेलं दही वापरायचं आहे आणि शक्यतो ताजं दही वापरायचं आहे। त्यानंतर याला गाठ बांधून रात्रभर कुठेतरी टांगून ठेवायचं आहे। यातील पूर्णपणे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी सोमवारची तयारी करूया। तर त्यासाठी पुऱ्यांची कणिक मळून घ्यायची आहे। तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये किंचित मीठ आणि 1 मोठा चमचा तेल घालून अगोदर हे कोरडंच मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी घालून सेमी सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। गोळा मळून झाला की आणखीन थोडंसं तेल घालून एकदा चांगला मळून घ्यायचं। कोणत्याही गोड पदार्थाबरोबर जेव्हा आपण पुऱ्या खातो त्या पुऱ्या थोड्या सॉफ्ट असायला हव्या, थंड झाल्यावर सुद्धा त्या मऊ राहायला हव्या। त्यामुळे कणिक जी आहे थोडी सॉफ्ट मळायची। तर साधारण अर्धा तास रेस्ट करण्याकरिता ही कणिक बाजूला ठेवायची आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप साखर आणि थोडीशी वेलची याची पूड तयार करून घेतलेली आहे। ही आपण श्रीखंडमध्ये वापरणार आहोत। आता चक्का एका बाउलमध्ये काढून यामध्ये बसेल तेवढी साखर घालायची आहे। आता चक्का किती आंबट आहे म्हणजे दही किती आंबट होतं त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये केशर भिजवून घेतलेलं थंड दूध घातलेलं आहे आणि एक छोटी वाटी पुन्हा थंड दूध घातलेलं आहे। या रेसिपीमध्ये सर्व साहित्य थंड वापरायचं आहे। हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे। छान असं क्रीमी टेक्स्चर येतपर्यंत मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचा सुकामेवा घालू शकता, काजू बदाम पिस्त्याचे काप घालू शकता। मीठ घातलेलं आहे, अगदी किंचित घालायचं आणि हे मिक्स करून इथे आपलं हे श्रीखंड तयार आहे। आता पुऱ्यासुद्धा तयार करून घेऊया। तर त्यासाठी पुऱ्या लाटून गरम तेलामध्ये पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे। पुऱ्या छान अशा टम्म फुगलेल्या आहेत। गरमागरम पुऱ्या आणि थंडगार श्रीखंड कॉम्बिनेशन खूप मस्त लागते। तर या गुढीपाडव्याला नक्की ट्राय करून बघाल। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका।